त्यांना माणूस म्हणून जगता येत नाही. आज बी जातीच्या नावावरती, महिलांवरती, कुटुंबावरती अत्याचार केला जातो. त्या समाजाला गाव नाही, त्या समाजाला स्मशानभूमी नाही, बजेट नाही, स्वतंत्र मंत्रालय, कल्याणकारी योजना नाही, नागरिकत्व पुरावा. 78 वर्षानंतर सुद्धा सगळ्या राजकीय लोकांनी यांना फक्त मतासाठी वापरलं. जनावराचं बजेट आहे, कुत्र्या मांजरावरती बजेट आहे, त्यांच्यासाठी संरक्षणाचा कायदा आहे, पण ह्या समाजावरती संरक्षणाचा कायदा नाही, बजेट नाही. त्याच्याही पलीकडे धक्कादायक गोष्ट अशी 78 वर्षानंतर या समाजाच्या मुद्द्यावरती कधी विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभेत, राज्यसभेमध्ये कुठल्याही पद्धतीचं या समाजावरती विधानसभेमध्ये कुठली पद्धतीची खरेदी तुम्ही मांडलेली नाही. हे भयानक वास्तव. हे माणसं आहेत का नाही, त्यांना गृहीत धरलं जाते का नाही. 78 वर्षानंतर सुद्धा हा समाज वंचित आहे. म्हणजे वंचितच नाही तर बेदखल आहे. याच्यावरती राज्यकर्ते बोलत नाहीत. नमस्कार, मी आकाश शिंदे आणि तुम्ही पाहताय प्रबुद्ध भारत. वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तथा जामखेड नगर परिषदेचे नगरसेवक आणि तमाम महाराष्ट्रातील भटके विमुक्तांचे नेते ॲडव्होकेट अरुण हिराबाई जाधव हे आलेले आहेत. सर, आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आणि आपण त्यांची आज या विषयावर मुलाखत घेणार आहोत की त्यांची मध्यंतरी महाराष्ट्रभरातून मुसाफिरी यात्रा निघाली. जी मुसाफिरी यात्रा भटक्या विमुक्तांचा आवाज, आदिवासींचा आवाज उठवणारी होती, त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी होती. ज्या यात्रेमधून 56 सभा झाल्या आणि या 56 सभांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम 110 खेड्यांमध्ये ही यात्रा गेली. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांमधून ही यात्रा मार्गक्रमण झाली. या यात्रेमध्ये या भटक्या विमुक्त समूहाच्या आवाजाबद्दल बोललं गेलं, त्यांच्या न्याय हक्कांबद्दल बोललं गेलं आणि याच विषयावर या यात्रेतील त्यांच्या अनुभव कथन काय आहे याबाबत जाणून घेण्यासाठी आपण आज या ठिकाणी अरुण सरांना बोलवलेलं आहे. तर आजच्या या मुलाखतीमध्ये आपण त्यांना पहिला प्रश्न हा विचारतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आबा ही यात्रा तुम्ही घेऊन गेलात, तर ह्या यात्रा मागची प्रेरणा काय होती आणि ही यात्रा तुम्हाला का काढावं वाटली, की काय कारण यामागचं? प्रथमतः ठिकाणी जय भीम जय शिवराय. गेली अनेक दिवसापासून भटकेमुक्तांच्या चळवळीमध्ये काम करतो आणि ह्या सगळ्या सामाजिक लढ्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे नातू आहेत, आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब, यांच्यासोबत या ठिकाणी मी गेली अनेक दिवसापासून या ठिकाणी काम करतो. खरं तर या मुसाफिरी जी यात्रा काढलेली आहे त्या यात्रेच्या पाठीमागची जी मुख्य भूमिका आहे ते म्हणजे गेली 78 वर्षापासून भटक्या विमुक्त समाजातल्या जे काही 42 जाती आहेत त्या जातीचे हक्क आणि अधिकार आणि 78 वर्षामध्ये या भटकीमुक्त समाजाच्या वाट्याला काय आलं आणि इथल्या राज्यकर्त्यांनी ह्या समाजाच्या प्रगतीसाठी काय केलं, उन्नतीसाठी काय केलं, याचा या ठिकाणी लोखाजोखा आणि काय वास्तव हे इथल्या जनतेच्या समोर, राज्यकर्त्याच्या समोर आणि तमाम लोकांच्या समोर आणण्याचा एक मुख्य हेतू होता. ही सगळी प्रेरणा जी आहे ती आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या वतीने त्यांच्याशी चर्चा करून, त्यांच्याशी संवाद साधून या ठिकाणी ह्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. ही यात्रा उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागामध्ये फिरली. 110 गावं, 56 सभा, 3500 किलोमीटरचा प्रवास आणि जवळजवळ 10,000 लोकांच्या समोर भटकीमुक्त समाजातल्या ज्या काही जाती आहेत त्यांच्या वस्तीवरती, पालावरती, गावामध्ये जाऊन ह्या ठिकाणी हा संवाद साधण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आता देशाच्या स्वातंत्र्याला 78 वर्ष पूर्ण झाली, परंतु आजही आपण जर परिस्थिती पाहिली पालावरची असेल, तांड्यावरची असेल किंवा जंगलात आणि माळ रानावर राहणाऱ्या समाजाची, तर तुम्हीच एका घटनेबद्दल आवाज उठवला होता की एक बातमी आली की अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नव्हती. याच्या मागची कारण काय आहे? सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट की जे तुम्ही आता उदाहरण दिलेलं आहे ते अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातली पाटेवाडीची घटना आहे. एका पारधी समाजाची महिला मयत झाल्यानंतर त्या ठिकाणी तिला सरकारी जागेमध्ये अंत्यविधी करण्यासाठी त्या गावातील लोकांनी विरोध केला. तो मुद्दा मी घेऊन त्या महिलेचं डेड बॉडी, त्याचं ते शव त्या ठिकाणी मी कर्जत तहसील कार्यालयाच्या पुढे त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो आणि इथल्या तमाम राज्यकर्त्यांच्या समोर, त्याचबरोबर
या देशातले जे काय सत्ताधारी माणसं ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगल्या त्यांच्या पुढे हा मुद्दा उपस्थित करणं गरजेचं होतं आणि सांगणं गरजेचं होतं की 78 वर्षामध्ये बाकीच्या कल्याणकारी योजना तर बाजूला ठेवून द्या, त्याचबरोबर उपजीविकेचं साधनं, घर मिळालं, नोकरी मिळाली, हे सगळ्या गोष्टी नंतरच्या, परंतु या समाजामध्ये या लोकांना आज मी मेल्यानंतर सुद्धा स्वतःला अंत्यविधी करण्याला सुद्धा जागा ह्या देशामध्ये नाही. की ज्या भटकीमुक्त समाजाने या देशातल्या इंग्रजांच्या विरोधात बंड केलं, या देशातल्या इंग्रजांना हुसकून लावण्यासाठी त्यांचे जे 2 हात केले, त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांच्या कपाळी ह्या 2 हात केल्यामुळे, संघर्षामुळे, सतत भटकीमुक्त लोकांनी जे काही इंग्रजांसोबत संघर्ष केला त्याच्यामुळे ह्यांच्या कपाळी गुन्हेगारीचा शिक्का मारला. आणि त्या समाजाचं अवस्था या ठिकाणी काय आहे, मेल्यानंतर पुराला जाळाला जागा नाहीये, हे वास्तव ह्या देशाच्या राज्यकर्त्याच्या समोर, सत्ताधाऱ्याच्या समोर आणि शासकीय यंत्रणेच्या समोर आणणं गरजेचं होतं. म्हणून त्या ठिकाणी ती घडलेली घटना सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता हा जो माळरानावर राहणारा समाज आहे, तांड्यावर राहणारा समाज आहे, पालावर राहणारा हा समाज आहे, तर यांचे प्रश्न घेऊन तुम्ही मुसाफिरी यात्रा काढली, यांच्यासाठी तुम्ही मुसाफिरी यात्रा काढली. मग मला हे विचारायचंय की तर सांगावं लागत आहे, तर माझं म्हणणं असं आहे की मग व्यवस्था यांच्यापर्यंत पोहोचायला कुठेतरी कमी पडते का, आणि का पडत असेल कमी त्यांच्यापर्यंत? एक सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट लक्षात ठेवतो, भटके मुक्त समाज जो आहे तो 42 जाती आहेत. त्याच्यामध्ये वडार आहे, तिरमली आहे, कायकडे, डवरी गोसावी, कोल्हाटी आहे, डोमरी आहे, माकडवाला आहे, खानसार फसवे, त्याच्यानंतर इथला पारधी आहे. त्याचबरोबर बाकीचं गोंधळी आहे, नागपंथी, डवरी गोसावी, जोशी आहे, नंदीवाला आहे, अशा अनेक जाती आहेत. रामोशी आहे, राजपूत भामटा आहे, बरोबर, कोल्हाटी आहे, अशा अनेक जाती आहेत की ह्या जाती 42 मध्ये आहेत. ह्या जातीला उपजीविकेला कुठल्याही पद्धतीचं साधन नाही, जमीन नाही, नोकऱ्या नाही, कारखाने नाहीत, बँका नाही, दूध संघ नाही, ह्या तिथल्या संपत्तीतला जो वाटा आहे तो बिलकुल नाही. ह्या भटकीमुक्तामधल्या अनेक जाती ज्या आहेत, कोणी कला दाखवून जीवन जगतं, कोणी कसरतीचे खेळ करतं, कोणी श्रमाचं काम करतं, कोणी जडीबुटी विकतं, कोणी रखवालीचं काम करतं. म्हणजे भटकविमुक्त समाज जो आहे तो अनेक जातीमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये विभागले गेला आहे आणि ते त्यांचं उपजीविकेचं साधन आहे. एक पण 78 वर्षामध्ये या समाजाला ज्या पद्धतीने इथल्या राज्यकर्त्यांनी, मी हा राज्यकर्त्याला दोष देतो कारण त्याला जबाबदार तेच आहेत, तर ह्या राज्यकर्त्यांनी या समाजाला ज्या पद्धतीने मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं जे काम करायला पाहिजे त्या पद्धतीचं काम यांनी केलं नाही. या मुसाफिरी यात्रेच्या पाठीमागची भूमिका अशी होती की सध्या देशामध्ये घरगणना चालू आहे, जनगणना होणार आहे. घरगणनेमध्ये त्या ठिकाणी या समाजाला 80% लोकांना पाल आहे आणि ह्यांनी काय सांगितलं की घराची घरगणना करायची, पण कोणचं घर की जे स्लॅबचं घर आहे, माळवदाचं आहे, पत्र्याचं आहे, बरोबर आहे. मग अजून काय ते, परंतु ह्या सगळ्या घरगणनेमध्ये छपराचा उल्लेख नाही, पालाचा उल्लेख नाही, कोपीचा उल्लेख नाही. म्हणजे जर भटकीमुक्त समाजातले 80% लोक जर पालात राहत असतील, छपरात राहत असतील, त्याचबरोबर वेगळ्या ठिकाणी राहत असतील, कोपीमध्ये राहत असतील, तर मग ते जे घरगणना होतच नाहीये. बरोबर. आणि हे भटकीमुक्तांचं घर आहे. आमच्या भटकीमुक्त लोक पालात राहतात आणि पाल हेच घर समजतात, परंतु त्या पालामधल्या राहणाऱ्या माणसाला मताचा अधिकार आहे. त्याच्या मतावरती या देशाचा राष्ट्रपती निवडला जातो, या देशाचा पंतप्रधान निवडला जातो, आमदार होतो, सभापती होतो, खासदार होतो, सरपंच होतो, नगरसेवक होतो, जिल्हा परिषद सदस्य होतो, पंचायत समिती सदस्य होतो. परंतु ते पाल एक घर ग्रह धरलं जात नाही. आणि ही ज्यावेळेस माझ्या गोष्ट लक्षात आली त्यावेळेस मी त्या ठिकाणी ही मुसाफिरी यात्रा आयोजित करण्यात आली. मुसाफिरी यात्रेचा जो शब्द आहे तो भटकीमुक्त समाजातला त्यांचा मूळ कोशातला आहे. म्हणजे जसा हिंदी चित्रपटामध्ये मुसाफिरी गाणं आहे, ते गाणं असं आहे की मुसाफिरी हो यारो, ना घर का ठिकाणा गाव का ठिकाणा. तसं हे मुसाफिरी यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की जो भटकीमुक्त समाजातला माणूस सकाळी उठल्यानंतर जो उपजीविकेसाठी जातो आणि तो दिवसभर फिरतो आणि घरी येतो, तर आमच्यामध्ये चर्चा होते की आज मुसाफिरीला गेलो होतो. मुसाफिरी हा शब्द आहे त्या आमच्या भटक्यातला मूळ आहे. म्हणून
भटकीमुक्त त्या समाजातलाच मूळ शब्द घेऊन त्या ठिकाणी आम्ही मुसाफिरी यात्रा सुरुवात केली आणि यात्रा 15 दिवस चालली. 5 जूनला सुरुवात झाली आणि ते 15 जूनला संपली. त्याच्यामध्ये या भटकीमुक्त समाजातल्या पालाची घरगणना झाली पाहिजे ही मागणी घेऊन एक, आणि त्याचबरोबर भटकीमुक्त समाजाची एससी आणि एसटीचं जसं कॉलम आहे सेपरेट, तसं आमच्या भटकीमुक्त समाजात सुद्धा कॉलम करण्यात यावा. कारण आम्ही ज्यावेळेस राज्यकर्त्यांना सरकारला प्रश्न विचारतो महाराष्ट्रामध्ये की या ठिकाणी आमच्या समाजाला बजेट मिळालं पाहिजे, मंत्रालय मिळालं पाहिजे, स्वतः आयोग स्थापन केला पाहिजे ह्या सगळ्या भटकीमुक्त समाजाच्या हितासाठी, तर सरकार आम्हाला एकच उत्तर देतं की तुमची नेमकी जनगणना किती आहे, तुमची संख्या किती आहे. बरोबर आहे. आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1.5 ते 2 कोट हा समाज आहे, पण आज त्या समाजासाठी कुठल्याही पद्धतीचं सेपरेट काय कल्याणकारी योजनेचं नियोजन नाही, त्याच्यासाठी सेपरेट बजेट नाहीये, त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय नाहीये. ह्या सगळ्या परिस्थिती आणि इतकं भयानक वास्तव आहे. इथल्या राज्यकर्त्यांनी 78 वर्ष फक्त आमच्या मताचा वापर केला. आमच्यासाठी कुठल्याही पद्धतीचं खास नियोजन जे होणं गरजेचं होतं त्या पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं नाही. म्हणून इथल्या राज्यकर्त्याला जाग आणण्यासाठी, इथल्या सरकारला ह्या भटकीमुक्तांचं वास्तव काय आहे ते दाखवण्यासाठी आज बी भटकीमुक्त समाजातील लोक कुत्रे मांजरे एकत्र राहत आहेत, डुकरं पण एकत्र राहत आहेत. अनेक महाराष्ट्रामधल्या गोष्टी मी पाहिल्या. नळदुर्ग जिल्हा धाराशिव या ठिकाणी मी त्या मर्यावाल्याच्या वस्तीवरती गेलो होतो, तर त्या डुकरं आणि माणसं एकत्रच राहतात. काय अवस्था आहे. आज त्यांना कपडे नाही लेकराला, शाळेमध्ये नाही, महिलांवरती अत्याचार होतोय, घर नाहीये, अजूनही कोपीमध्ये राहतात. मत सगळ्याला आहे, परंतु फक्त त्या ठिकाणी मतासाठी वापर केला जातो. त्यांना दर्जा नाही, त्यांच्या वस्तीला गावाचा दर्जा नाही. त्याचबरोबर त्यांच्यावर होणारे अत्याचार, त्यांच्यासोबत होणारा भेदभाव, इथले राजकीय लोक फक्त मतासाठी वापर करतात. मी लोकांशी बोललो, लोकांनी सांगितलं की हा मतासाठी येतात, पैसे देतो म्हणून तो सांगतात, परंतु घर देत नाही, पियाला पाणी नाही, शिक्षणाची व्यवस्था नाही. आमच्यावर कोणी जर अत्याचार केला तर त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळत नाही. आजही त्या ठिकाणी लोकांना कल्याणकारी योजनेसाठी नागरिकत्वाचे पुरावे नाही, जातीचा दाखला नाही, मर्यादेमध्ये नाव नाही, रेशन कार्ड नाही. नागरिकत्वाचा प्रश्न बोलला, मला त्याला जोडून तुमचं पुढे करणार आहे मी की एनआरसी आणि सीएए सारखे जर कायदे लागू झाले तर कागदपत्रांच्या अभावे, तुम्ही आता कागदपत्रांचा उल्लेख केला, तर त्याच्या अभावे यांना नागरिकत्व सिद्ध करण्यास अडथळे येऊ शकतात. 100%. आता साधी गोष्ट अशी आहे की आमच्यामध्ये भटकीमुक्तामध्ये 2-3 जाती आहेत की ज्या थोडी मुस्लिम विचारसरणी ते फॉलो करतात. समजा मदारी आहे, त्याला आपण सापवाला म्हणतो, त्यानंतर गोंडवाला आहे, त्यानंतर पैलवान आहे. तर हे सगळे जे माणसं आहेत ना भटकीमुक्त समाजातले आहेत, परंतु ते मुस्लिम फॉलो करतात काही विचारसरणी त्या ठिकाणी, आणि ते मिक्सअप आहे. ते भटकीमुक्त समाजाला उद्या जर एनआरसी हा कायदा लागू केला तर ह्या ठिकाणी भटकीमुक्त समाजाकडे पुरावेच नाहीत. त्याचं कारण असं आहे की यांचे देव आहेत, अंगामध्ये भगव वस्त्र घालतात, ते हनुमान होतात, मर्या घेऊन फिरतात, त्याच्यानंतर वेगवेगळं सोंगपणी करतात, राम होतात, लक्ष्मण होतात, सीता होतात. सगळ्या गोष्टी हिंदू समाजाच्या काही गोष्टी ते फॉलो पण करतात. त्यांचे देव पण तसे खंडोबा आहे, मरी आहे, जाकाई आहे, तुळजापूरची देवी आहे, असे भटकीमुक्तातले देव जे आहेत. बाकीचे इतर जे लोक देव मानतात ते देव हे पण मानतात, परंतु ह्यांच्या नागरिकत्वाचे पुरावे नाही. आणि एनआरसी मध्ये हिंदूचं काय विचारसरणी फॉलो करणारा, देवाला मानणार, मग खंडोबाला मर्याला ते नमाज पडत नाहीत, काय करता येतो, ते सगळे हिंदू आहेत, कपाळ टिका लावतात, भगवे वस्त्र घालतात, परंतु त्यांना नागरिकत्वाचे पुरावे नसल्यामुळं त्यांना एनआरसीचा मोठा फटका त्या ठिकाणी बसणार आहे. आणि हा भटकीमुक्त समाजातला जो वर्ग आहे, ह्या राज्यकर्त्यांनी त्यांना ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या बिलकुल सांगितल्या नाही. त्यांच्यासाठी काय स्पेशल प्रोग्राम पण त्यांनी नियोजन केलेलं नाही. आता भारताचा स्वातंत्र्य लढा जर आपण बघितला, ब्रिटिशांपासून आपल्याला स्वातंत्र्य भेटलं, याच्यामध्ये भटक्यामुक्त समूहाचं आणि आदिवासींचं फार मोठं योगदान आहे. आणि म्हणजे ज्या मातीत, या मातीसाठी ते लढले, या मातीला स्वातंत्र्य आझाद करण्यासाठी लढले, त्यांनाच जर याच मातीसाठी नागरिक आहोत सिद्ध करण्याची अडचण येते, तर याकडे तुम्ही कसं बघताय? सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की जो गुन्हेगारीचा जो शिक्का मारलेला आहे भटकीमुक्तावरती, हे कशासाठी मारला, ह्यांचा सतत संघर्ष इंग्रजांसोबत व्हायचा. बरोबर. इंग्रजांचा त्यांनी अजेंडा मान्य केला नाही. रामोशी बघा, कांजारभाट बघा, टकारी बघा, वडार बघा, कैकडे बघा, रामोशी बघा, राजपूत भामटा बघा, या जातीने त्यांचं काही गोष्टी मान्यच केल्या नाहीत, आणि म्हणून सतत इंग्रजांच्या सोबत संघर्ष व्हायचा.
म्हणजे त्यांचे लढे व्हायचे. उठाव बघा, उमाजी नायकाचा उठाव, हो. शमशेर सिंगचा उठाव, शमशेर सिंग हा पारधी होता, हो. उमाजी नायकाचा उठाव बघा. असे अनेक उठाव जे आहेत त्या ठिकाणी इंग्रजांच्या विरोधात उठाव झाले. इंग्रजांच्या त्यांनी कुठली गोष्ट मान्य केली नाही. त्याच्यामुळे इंग्रजांनी चिडून जाऊन जन्मजात गुन्हेगार म्हणून त्या ठिकाणी त्या भटकीमुक्त समाजाच्या लोकांच्या वरती गुन्हेगारीचा शिक्का मारला. आणि जसे जनावरांची जेल होते, जसे असायचे ना आपले कोंडवाडे म्हणतो, की जनावर जसं गावामध्ये जे पाळीव जनावर असायचं ते कोणाच्या धान्याला जायचे, पडायचे, म्हणून त्यांनी कोंडवा ठेवला. सेम त्याच पद्धतीचा भटकीमुक्तांसाठी ओपन जेल ठेवले. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जेल होते, त्याला आपण सेटलमेंट म्हणतो. सूर्योदय झाल्यानंतर त्यांना सोडलं जायचं आणि सूर्याचा असतानंतर त्यांना त्या ठिकाणी कोंडलं जायचं. हे भटकीमुक्तामध्ये अनेक जाती, 14 जातीवरती गुन्हेगारीचा शिक्का होता. त्याच्यानंतर काही दिवसानंतर या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 5 वर्ष उशिरा त्यांना त्या ठिकाणी मुक्त करण्यात आलं, म्हणून त्याला विमुक्त शब्द वापरला जातो, भटकी आणि विमुक्त. म्हणजे 31 ऑगस्ट हा दिन विमुक्त दिन साजरा केला जातो. याचे सगळे भटकीमुक्त या देशासाठी लढले, स्वतःसाठी लढले नाही. म्हणजे तुम्ही फार महत्वाचा प्रश्न घेऊन लढताय, कारण ज्यांनी देशासाठी पूर्ण हयात घालवलेली आहे, ज्या समाजानं, समूहानं, त्यांना भारताचा नागरिक म्हणून अडचणी येऊ शकतात आणि त्यामुळे घरगणना आणि जनगणना झाली पाहिजे. या गोष्टीला धरून तुम्ही मुसाफिरी यात्रा सुद्धा काढलेली आहे. आणि मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एका राजकीय पक्षाचे प्रवक्ते आहात, वंचित बहुजन आघाडी, आणि ऍडव्होकेट आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करत आहात. तर मला हे विचारायचं आहे की म्हणजे वंचित बहुजन आघाडीची भटकेमुक्तांसंदर्भातली भूमिका काय आहे, आणि बाळासाहेब आंबेडकर भटकेमुक्त समूहाबद्दल म्हणजे बाळासाहेबांचा आणि भटकेमुक्त संबंधांचा संबंध कसा आहे? एक साधी गोष्ट, खूप महत्वाची गोष्ट, महत्वाचा प्रश्न विचारला की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब, मी गेली 25 वर्षापासून त्यांचं, खूप लहान होतो मी सुरुवातीला, म्हणजे मी 10वी सुटलो आणि साहेबांच्या सोबत काम करायला लागलो. मी हापचड्डीतच होतो. तर तेव्हापासून मला बाळासाहेबांचा विचार आवडायचा. म्हणजे ज्यावेळेस मी भटकीमुक्तांचे मुद्दे उपस्थित करायचो त्यावेळेस आवर्जून बाळासाहेब त्या मुद्द्याला ताकद द्यायची. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठं अत्याचार झाले भटकीमुक्तावरती, तर आम्ही ज्यावेळेस बाळासाहेबांना बोलवायचो की त्या आंदोलनामध्ये उतरायचे, भूमिका मांडायचे, त्यांच्या बाजूने बोलायचे. म्हणजे सातत्याने मला आठवतं अनेक लढ्यामध्ये, मी समजा शेळगाव हत्याकांड असं धाराशिव मधलं, अनेक सोने हत्याकांड असेल, त्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये हत्याकांड असते, औरंगाबाद मधले आहेत, बीड मधले आहेत, भटकीमुक्तांच्या बाबतीत जिथं जिथं अन्याय झाले त्या ठिकाणी, समजा नागपूरच्या नाथपंथी डेवरी गोसावी मारलं, साखरीचं हत्याकांड आहे नाथपंथी, मग त्याच्यानंतर कोकणातलं आहे भटक्यांना मारलं. तर जिथं जिथं बाळासाहेबांना मदत करता येईल त्या ठिकाणी मदत केली. त्यांनी काही गोष्टी भूमिका मांडल्या, मग वर्तमानपत्रातून मांडल्या, स्वतः प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवरती जाऊन तिथं बसून चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांवर बोलून एक पाठपुरावा आणि सतत भटकीमुक्तावर होणाऱ्या अन्याय त्याच्या संदर्भात माझ्या पाठीमाग खंबीरपणे व समाजाच्या पाठीमाग खंबीरपणे बाळासाहेब नेहमी उभं राहतात. त्याचं एक उदाहरण असं आहे की ज्यावेळेस मुत्राजी राठोड साहेब त्यांनी ज्यावेळेस मुंबईच्या हायकोर्टावरती मोर्चा काढला होता त्या मुद्द्यावरती, त्याच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब त्यांच्या सोबत होते. त्याचबरोबर एक ताजमहालचं उदाहरण असं की त्या भटक्यांना त्या ठिकाणी, आपण म्हणतो की भटक्यांना दारात कोणी उभा करत नाही, त्या ठिकाणी त्यांना पाहिलं तरी पोलीस अटक करतात. परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी त्यांना एक उदाहरण असं आहे की ताजमहालच्या हॉटेलमध्ये त्यांना त्या ठिकाणी चहा पाडण्यासाठी बाळासाहेबांनी आग्रह केला होता त्यावेळेस तिथं, आणि ती एक मोठा प्रयोग त्या ठिकाणी स्वतः केला होता बाळासाहेबांनी, किंवा भटक्यांना सुद्धा ताजमहाल पाहता आलं पाहिजे, तिथं चहा पिता आलं पाहिजे. म्हणजे खरं तर चहा ही काही मोठी गोष्ट नाहीये, परंतु त्या ठिकाणी जो समाज अस्पृश्य समजला जातो, त्यांना रस्त्यावरून चालताना कोणी बी अटक करतो, कुत्र्याला अटक करत नाही, त्याला विचारत नाही, पण भटक्यांना विचारतो. तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे 2 उदाहरण खूप महत्वाचे आहेत. एक मुंबई हायकोर्टावरती निघालेला मुत्राज राठोड साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा, त्याला त्यांनी मदत केली. त्याचबरोबर त्या ठिकाणच्या ताजमहाल हॉटेलचे उदाहरण आहे. म्हणजे सतत बाळासाहेब हे ह्या भटकीमुक्त समाजाच्या बाजूने लढताना बोलताना मी स्वतः पाहिले, अनुभव आहे. आणि आज सुद्धा जी ताकद निर्माण होती, मी जे लढतोय त्याला फक्त कारणीभूत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आहेत. आता ही संपूर्ण मुसाफिरी यात्रा 15 दिवसांची झाली. या मुसाफिरी यात्रेमध्ये मुसाफिरी यात्रेचा समारोप जो लिंपणगाव इथे झाला श्रीगोंद्यामध्ये, तिथं सुजात दादा आलते. तर ही सगळी 10,000 लोकांची जी व्यथा आणि वेदना जी आहे, तरी ही तुम्हाला त्या 15 दिवसाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे कसं पाहता की काय म्हणजे वेदना आहेत, काय त्यांच्या व्यथा आहेत, काय प्रश्न आहेत? एक सगळ्यात पहिली महत्वाचं की 78 वर्षानंतर सुद्धा या समाजाच्या भयानक अशा अडचणी आहेत. यांना माणूस म्हणून जगता येत नाही. आज बी जातीच्या नावावरती, महिलांवरती, कुटुंबावरती अत्याचार केला जातात. या समाजाला गाव नाही,
ह्या समाजाला स्मशानभूमी नाही, हम्म. बजेट नाही, हम्म. स्वतंत्र मंत्रालय नाही, हम्म. कल्याणकारी योजना नाहीत, हम्म. नागरिकत्वाचे पुरावे नाही. हम्म. 78 वर्षानंतर सुद्धा सगळ्या राजकीय लोकांनी हम्म. यांना फक्त मतासाठी वापरलं. हम्म. जनावरांचं बजेट आहे, हम्म. कुत्र्या मांजरावरती बजेट आहे, हम्म. त्यांच्यासाठी संरक्षणाचा कायदा आहे, हम्म. पण ह्या समाजावरती संरक्षणाचा कायदा नाही, हम्म. बजेट नाही. त्याच्याही पलीकडे धक्कादायक गोष्ट अशी 78 वर्षानंतर या समाजाच्या मुद्द्यावरती कधी विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभेत, राज्यसभेमध्ये कुठल्याही पद्धतीचं या समाजावरती विधानसभेमध्ये कुठली पद्धती लक्षवेधी कुणी मांडलेली नाही. हे भयानक वास्तव आहेत. हे माणसं आहेत का नाहीत, यांना गृहीत धरलं जाते का नाही. 78 वर्षानंतर सुद्धा हा समाज वंचित आहे. निवळ वंचितच नाही तर बेदखल आहे. याच्यावरती राज्यकर्ते बोलत नाहीत. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून या ठिकाणी सातत्याने या भटकीमुक्त समाजांचा आवाज शासन दरबारी राज्यकर्त्याच्या कानावर गेला पाहिजे. हे भुदीर काम जे झाले राज्यकर्त्याचे, आमदार खासदारांचे, सगळ्या पक्षाचे, म्हणजे इथला राष्ट्रवादी असन, काँग्रेस असन, सेना असन, बीजेपी असन, हे फक्त आणि फक्त मतासाठी वापर करतात. हा माझा 35 वर्षातला वाईट अनुभव आलेला आहे. म्हणून या ठिकाणी इथल्या राज्यकर्त्याच्या कानावर हा आवाज गेला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी समारोप केला आणि सुजातदादा आंबेडकर येऊन, त्याचबरोबर लक्ष्मणजी गायकवाड साहेब होते, अंबरजी चव्हाण होते आणि भटकीमुक्त समाजातील लोकांनी व्यथा मांडल्या कार्यकर्त्यांनी. आणि 14 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये काय अनुभवलं आम्ही. मुसाफरी येत 110 गावं, 56 सभा, त्याच्या 3,500 किलोमीटर, 10,000 लोकांचा सोबतचा संवाद, 37-38 जातीसोबत संवाद झाला. आणि त्यांनी काय वास्तव आहे ते वास्तव त्या सभेमध्ये मांडलं समारोपाच्या. खरं तर ते नावाला समारोप होती, पण ती सुरुवात होती. आणि सुजातदादा आंबेडकर येऊन या ठिकाणी या सगळ्या लढ्याला, या सगळ्या मागण्याला, या सगळ्या लोकांच्या पोटातलं दुःख वेदना त्या ऐकल्या आणि तो लढा पुढच्या काळामध्ये तीव्र झाला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी आंबेडकर कुटुंब सुजातदादा आंबेडकरांनी येऊन त्या पाठिंबा दिला आणि हा लढा तेच झाला पाहिजे न्यायासाठी. हे समारोप होतं, त्यामध्ये आम्हाला मिळालेलं यश आहे. या ठिकाणी मी शेवटाकडे येतो. या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आता या तरुणाईंना, जो तरुण सामाजिक न्यायाच्या बाजूने लढतो, जो आंबेडकरवादी आहे, पुरोगामी विचारांना घेऊन लढतो, त्या युवकांना आणि तमाम देशातील किंवा राज्यातील नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल? एक सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे की मी तमाम महाराष्ट्रातल्या तमाम 42 भटकीमुक्त समाजांना, एक तरुणांना विनंती करणार आहे. विद्वान असतील, आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे माणसं असतील, समाज बांधव, त्यांना माझे हात जोडून नम्र विनंती आजच्या मुलाखतीमध्ये की बाबा तुमचा वाली कुणी नाही. तुम्हाला जर न्याय पाहिजे असेल तर तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. तुमच्या तक्तीवरती दुसरे माणसं पुढारी होतात, तुमच्या तक्तीवरती दुसरे माणसं न्याय मिळवतात, परंतु तुमचा समाज जयशीत आहे. पहिला समाज पहा, तुमच्या समाजातले प्रश्न बघा, रस्त्यावर या, संघर्ष करा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आहे, त्या संविधानाचा आधार घेऊन तुमच्या मागण्या सरकारी दरबारी मांडा, रस्त्यावर येऊन मांडा आणि तुमचा समाज सक्षम झाला पाहिजे. तुम्ही बाकीच्या समाजाची काळजी करू नका, तुमच्या समाजाचं काय वास्तव ते बघा. भटकीमुक्त समाजातल्या तरुणांचा इतर पक्षातले लोक, पुढारी त्यांचा गर्दी वाढवण्यासाठी वापर करतात. त्यांच्या प्रश्नावरती बोलत नाही, त्यांच्या हक्क अधिकारावरती बोलत नाही. ह्यांचा फक्त वापर मतासाठी केला जातो, गर्दी वाढवण्यासाठी केला जातो, बॉडीगार्ड म्हणून वापर केला जातो. दंग्या धुप्यासाठी सुद्धा भटकीमुक्त समाजाचे लोक, अनेक पक्षातले लोक वापरतात. माझी आजच्या मुलाखतीमधून तमाम भटकीमुक्त समाजातल्या 42 जातीला विनंती आहे, तुम्ही कोणाच्या पाठीमागे पळू नका. तुमचे प्रश्न जसेच तसे आहेत. आज तुम्हाला मिळाल्यानंतर जाळाला जागा नाही, पुराला जागा नाही, स्वतंत्र मंत्रालय नाही, बजेट नाही, तुमच्या तरुण मुलाला शिक्षण नाहीये, तुमचं भविष्य सगळं अंधर्मय आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या समाजासाठी एकत्रित या, एकजूट करा आणि तुमच्या समाजाच्या मागण्यासाठी रस्त्यावर या, अशी माझी या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे. धन्यवाद आबांनी ते येऊन भटकेमुक्तांच्या व्यथावेदना आपल्या चॅनलवर देखील मांडल्यात. त्याचबरोबर त्यांनी ते मागील 30-35 वर्ष झाले भटकेमुक्तांसाठी लढत आहेत आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा हा लढा अधिक प्रबळ होतोय, यशस्वी होतोय. आता त्यांना सुजातदादांची पण साथ भेटलेली आहे असं त्यांनी सांगितलं आणि ही प्रेरणा घेऊन, ही ऊर्जा घेऊन ते महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी जाऊन भटकेमुक्तांसाठी लढा देणार असं त्यांनी आता सांगितलं. आणि त्यांना आपल्या प्रबुद्ध भारत चॅनलच्या वतीनं त्यांच्या लढ्यासाठी शुभेच्छा. आणि आबा पुन्हा आलात, पुन्हा म्हणजे आभार आणि धन्यवाद. जय हिंद.